कबूतरखाना प्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कबूतरखाना बंद ठेवण्याच्या निर्णयाला जैन समाजानं विरोध केलाय। कोर्टाची बंदी असताना सुद्धा कबूतरांना इमारतीच्या छतावर हे खाद्य देणं सुरूच असल्याचं बघायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, खरं तर महत्त्वाची अशी ही सुनावणी म्हणावी लागेल। कधी नेमकी सुनावणीला सुरुवात होईल आणि नेमकं काय घडू शकतं? गौरी, आपण जर पाहिलं तर दादरचा जो कबूतरखाना आहे तो बंदीच्या आदेशाचे पालन मुंबई महानगरपालिकेने थेट कारवाई देखील केली होती आणि त्या कारवाईनंतर जैन समाज देखील आक्रमक झालेला पाहायला मिळाला। त्यानंतर 2 सुनावण्या झाल्या। आज देखील एक महत्त्वाची सुनावणी आहे। सध्या मी याच कबूतरखान्याजवळ आहे। आपण जर पाहिलं तर न्यायालयाने जे आदेश दिले होते त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती आणि कारवाई केल्यानंतर जैन समाज हा आक्रमक झाला होता। त्यानंतर पुन्हा एकदा न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यामध्ये कबूतरखाना बंदीचे न्यायालयाने आदेश दिले। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने दुसऱ्यांदा या कबूतरखान्यावर ताडपत्री टाकलेली आहे। आज सुनावणी होणार आहे। मात्र या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय, कबूतरखाना बंदीचे पुन्हा नव्याने आदेश दिले जातात का, हे आदेश कायम ठेवले जातात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र आज पुन्हा एकदा मराठा एकीकरण समिती आहे ती देखील आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळेल। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ हे आंदोलन केलं जाणार आहे। त्याचबरोबर जैन समाजाच्या देखील बैठका होणार आहेत। त्यामुळे आता न्यायालय नेमकं कशा प्रकारे कबूतरखाना बंदीचे आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याचबरोबर जे आदेश दिले होते त्या आदेशाचं मुंबई महानगरपालिकेने तशा पद्धतीने कारवाई केलेली आहे। मात्र जैन समुदायाने न्यायालयाच्या आणि मुंबई महानगरपालिकेने जे आदेश दिले होते त्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। त्यांच्यावर कुठेतरी कारवाई झाली नाही किंवा हा कबूतरखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशा प्रकारच्या किंवा जैन समाजाने जे शस्त्र उपसणार असल्याचं किंवा आंदोलन करणार असल्याच्या ज्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आज आंदोलन होते आणि न्यायालयामध्ये आज देखील या कबूतरखान्याच्या बंदी संदर्भात सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता न्यायालय नेमकं कशा पद्धतीने विचार करतंय आणि कशा पद्धतीने निकाल देतंय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र ज्या याचिका सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या, सुप्रीम कोर्टाने खरं तर आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।